शीट मेटलच्या वस्तू जॉब तयार केल्यानंतर त्यांना जेथे जोडले जाते त्यास सीमिंग असे म्हणतात. यामुळे तयार झालेला जॉईंट मजबूत, वॉटरप्रूफ किंवा एअरटाईट होतो. वेगवेगळ्या जॉबसाठी वेगवेगळ्या प्रकारे सीमिंग केले जाते. सीम धातूच्या पत्र्यांच्या कडा दुमडून एकमेकांना जोडतात त्यास सीम असे म्हणतात. कामानुसार सीमचे प्रकार वापरतात. फ्लॅट सीम. या सीमचा वापर पत्र्याच्या कडा जोडण्यासाठी करतात. यात पत्रा व जोड फ्लॅट राहतात. याचे खालील 3 प्रकार दिले आहेत. 1. पेन्ड डाऊन जॉईंट. आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा जोड बनवतात. 90 अंशात दुमडलेल्या शीटच्या कडांना हुकसारखं दुमडून दुसऱ्या भागाच्या कडेवर दुप्पट फोल्ड केलेल्या कडांवर लॅप करतात. यास पेन्ड डाऊन जॉईंट असे म्हणतात. फ्लॅट सीममधल्या पुढच्या जॉईंटचा प्रकार आहे नॉक्ड अप जॉईंट. याची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. हा अशा ठिकाणी उपयोगात आणतात जेथे जास्त मजबुतीची आवश्यकता असते. उदाहरणार्थ सिलेंडर, ऑइलची पिपे इत्यादी. पुढचा जॉईंट आहे ग्रूव्ड जॉईंट. हा जॉईंट करताना 3 ते 5 मिलीमीटरचा अलाउन्स ठेवावा लागतो. ग्रूव्हिंग टूलच्या साहाय्याने दाब देऊन हा जॉईंट घट्ट करतात. प्रत्येक वेळी शीटचे जॉईंट हे सरळच असतील असे नाही. काही वेळा ते अँगलमध्ये असतील. अशा वेळी काही विशिष्ट जॉईंटचा वापर करावा लागतो, म्हणून त्यास अँगल सीम असे म्हणतात. अँगल सीमचे पुढील काही प्रकार आपण पाहणार आहोत. यातला पहिला जॉईंट आहे लॅप सीम. हा लॅप जॉईंटप्रमाणे बनवतात. लॅप सीमचा उपयोग सिलेंड्रिकल आकाराच्या जॉबचा टॉप व बॉटम जोडण्यासाठी केला जातो. हा जॉईंट सोल्डरिंग अथवा ब्रेझिंग करून मजबूत करतात. सोबतच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे याची रचना असते. ग्रूव्ड सीम. पातळ शीटचे 2 सरळ अथवा वक्राकार तुकडे एकमेकांना जोडण्यासाठी या सीमचा वापर करतात. हा जॉईंट ग्रूव्हरच्या साहाय्याने लॉक केला जातो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना असते. अँगल सीममधला पुढचा प्रकार आहे पेन्ड डाऊन जॉईंट. याला सिंगल सीम असेही म्हणतात. या जॉईंटचा उपयोग मेटल शीटच्या बनवलेल्या जॉबच्या व्हर्टिकल बॉडीला बॉटम जोडण्यासाठी करतात. या जॉईंटला सोल्डरिंग अथवा ब्रेझिंग करून मजबूत करतात. याची रचना आकृतीत दाखवली आहे. पुढचा प्रकार आहे नॉक्ड अप जॉईंट. याला डबल सीम असेही म्हणतात. याची पुढची बाजू म्हणजे एज पुन्हा फोल्ड करतात, त्यामुळे हा अधिक मजबूत होतो. आकृतीमध्ये याची रचना दाखवलेली आहे. द्रवपदार्थ मोजणारी मापे वगैरे बनवण्यासाठी या जॉईंटचा वापर करतात. पुढचा प्रकार आहे डबल ग्रूव्ड सीम. या जॉईंटचा वापर रूफिंग, पॅनेलिंग यासाठी करतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना असते. सीमिंग करताना घ्यावयाची काळजी. कामानुसार सीम किंवा जॉईंटची निवड करावी. आवश्यकतेप्रमाणे योग्य ते टूल वापरावे. सीम जॉईंट व्यवस्थित घट्ट करून फिनिशिंग करावे. जॉईंटसाठी आवश्यक साहित्य आधी जमा करावे. जॉईंट पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थित साहित्य ठेवावे व स्वच्छता करावी. पत्रे कारागिरीमध्ये पत्र्यावर आणखीन एक प्रक्रिया केली जाते, त्यास हेम्स असे म्हणतात. ही अशी एक एज किंवा बॉर्डर असते की जी फोल्डिंग करून बनवलेली असते.
लाईट गेज शीटच्या एजेस धारदार व हाताळण्यास असुरक्षित असतात. हेमिंग केल्यामुळे शीटच्या एजेस मजबूत बनतात व शार्प एजेस कमी केल्या जातात. हेममुळे एजेस खराब होत नाहीत व इजा होण्याचे टाळले जाते. हेम्स 3 प्रकारच्या असतात. सिंगल हेम. शीट मेटलच्या एजला एक घडी घातली की सिंगल हेम तयार होते. लहान लहान जॉबसाठी याचा वापर करतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे सिंगल हेम तयार केली जाते. चांगल्या प्रकारच्या मॅलेटच्या साहाय्याने ठोकून सिंगल हेम तयार करतात. डबल हेमिंग. शीट मेटलच्या एजला 2 घड्या घालून डबल हेमिंग बनवतात. जास्त लांबीच्या जॉबला मजबूत करण्यासाठी याचा उपयोग करतात. डबल हेमिंग आकृतीत दाखवले आहे. फोल्डिंग आणि जॉईंट अलाउन्सेस. फोल्डिंग. शीटपासून जॉब बनवताना ज्यावेळेस जॉबवर सेल्फ सिक्युर्ड जॉईंट अथवा सीम्स बनवावे लागतात त्यावेळेस फोल्डिंग क्रिया करावी लागते. एजेस व सीम्स बनवण्यासाठी जादा मटेरियल जोडण्यासाठी फोल्डिंग करता अलाउन्सची आवश्यकता असते. ही क्रिया निबलिंग मशीनवर करता येऊ शकते. 0.4 mm च्या जाडीपर्यंतच्या पत्र्याला सीमिंग अलाउन्सची आवश्यकता नाही. सीमिंग. धातूच्या शीटच्या 2 तुकड्यांच्या दोन्ही कडा एकमेकांना जोडून सीमिंग केले जाते. जॉईंट सीम्ससाठी अलाउन्स. जॉईंट किंवा सीम्स करता अलाउन्स आवश्यक असतो. त्यामुळे जॉईंटवर क्रॅक निर्माण होणे, जॉईंट विकृत होणे टाळले जाते व जॉईंट चांगल्या प्रकारे बनवणे शक्य होते. हा अलाउन्स कोणत्याही फोल्ड केलेल्या जॉईंट तयार करत असताना शीटची थिकनेस यावर अवलंबून असतो. वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्सेस सोडावे लागतात. हे अलाउन्सेस वेगवेगळ्या सूत्राने काढतात ते पुढे दिले आहे. ग्रूड जॉईंट सीमिंग अलाउन्स पत्र्याच्या जाडीच्या 3 पट असतो. सूत्र A बरोबर W+3T. येथे W बरोबर फोल्डेड एजची रुंदी, T बरोबर शीटची जाडी. डबल ग्रूड सीम जॉईंटसाठी अलाउन्स. सीम अलाउन्स म्हणजेच एची पूर्ण लांबी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सूत्राने काढतात. सूत्र A बरोबर 2W+4T. धातू पत्र्याच्या जाडीच्या 4 पट असतो. W बरोबर फोल्डेड एजची रुंदी आणि T बरोबर शीटची जाडी. पेन्ड डाऊन जॉईंटसाठी अलाउन्स. P बरोबर 2W+2T. येथे P बरोबर पेन्ड डाऊन जॉईंटची साईज आणि W बरोबर फोल्डेड एजची रुंदी, T बरोबर शीटची जाडी म्हणजे थिकनेस. नॉकड अप जॉईंटसाठी जो अलाउन्स सोडवायचा असतो त्यासाठी जे सूत्र आहे ते असे. K बरोबर 2W+3T. येथे K बरोबर नॉकड अप जॉईंटची साईज, W बरोबर फोल्डेड एजची रुंदी आणि T बरोबर शीटची जाडी. एज स्टिफनिंग
धातूच्या शीटची मजबूती वाढवणे व फिनिश केलेल्या वस्तूंना दिसण्यास आकर्षक बनवणे, चांगले बनवणे यासाठी एज स्टिफनिंग केले जाते. ही अशी एक हेम असते की जी फोल्डिंग करून बनवलेली एज किंवा बॉर्डर असते. वायरिंग अलाउन्स आणि फॉल्स वायरिंग एज. जेव्हा शीट मेटल कामात वस्तूच्या कडा फोल्ड करून आतमधून तार टाकतात त्यास वायर एज अथवा वायरिंग असे म्हणतात. यामुळे वस्तूच्या कडा मजबूत होतात. वस्तू हाताळताना धारदार कडा हाताला कापण्याचा धोका नसतो. वस्तू आकर्षक दिसते. वायरिंग करण्यासाठी वायरचा व्यास गुणिले पाय किंवा पाय डी इतका अलाउन्स घ्यावा. वायरिंग करण्यापूर्वी शीटच्या वायर एजवर नॉच तयार केला जातो. ह्या नॉचचा कोन 30 अंशाचा असतो आणि नॉचची सुरुवात वायरच्या व्यासाच्या 3.5 पट अंतरापासून करतात. ज्या ठिकाणी एजला तार पाहिजे असेल अशा ठिकाणी वायर नॉच वापरतात. यामुळे शीट लॅपिंग होत नाही. वायरिंग फॉल्स म्हणजे चुकीची होण्याची कारणे. वायरिंग फॉल्स चुकीची होण्याची कारणे. वायरिंग करताना अतिरिक्त शीट ओव्हरलॅप होणे. वायरिंगसाठी अलाउन्स पाय डी पेक्षा कमी अधिक ठेवल्यास वायरिंग चुकीची होऊ शकते. वायरिंग करताना योग्य पद्धत व योग्य टूल्सचा वापर न केल्यास वायरिंग चुकीचे होते. काम किंवा जॉबच्या आवश्यकतेनुसार वायरची निवड करावी, अन्यथा त्याचा परिणाम वायरिंगवर होतो. वायरिंग केल्यानंतर फिनिशिंग करावे. शीट मेटल वर्किंगमध्ये काम करत असताना पत्रा हा वेगवेगळ्या प्रकारे जोडावा लागतो. कधी तो काटकोनात जोडावा लागतो, कधी सरळ जोडावा लागतो, तर कधी अँगलमध्ये जोडावा लागतो. अशा प्रत्येक जोडणीच्या ठिकाणी कोणत्या तरी एका जॉईंटचा वापर करतात. त्यावेळी जसा अलाउन्स सोडावा लागतो तशाच प्रकारे आणखी एक क्रिया करावी लागते. त्यासाठी आपल्याला विशिष्ट कोनामध्ये पत्र्याला एक कट घ्यावा लागतो. त्यास नॉचेस असे म्हणतात. नॉचेस घेतल्यामुळे 3 उद्देश साध्य होतात. जॉईंट देताना जादा झालेली शीट ओव्हरलॅप होत नाही. जॉब योग्य मापात बनवता येतो. जॉबची जोडणी योग्य पद्धतीने करता येते. नॉचेसचे पुढील वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला प्रकार स्ट्रेट नॉच किंवा स्लिट. जेव्हा शीटला वाकवले जाते तेव्हा त्या लाईनवर स्निपच्या साहाय्याने सरळ कट घेतला जातो. त्यास स्ट्रेट नॉच किंवा स्लिट असे म्हणतात. नॉचचा पुढचा प्रकार आहे स्क्वेअर नॉच. जेव्हा शीटपासून आयताकृती चौरसाकृती बॉक्स बनवायचे असतील त्याकरता स्क्वेअर नॉच कट घेतला जातो. पुढचा प्रकार आहे स्लेंट नॉच. हा 45 अंशाच्या कोनात कट केला जातो. जॉबवर सिंगल हेम काटकोनात बनवण्यासाठी याचा वापर करतात. नॉचचा पुढचा प्रकार आहे व्ही नॉच. या प्रकारच्या नॉचचा उपयोग शीट जेथे 90 अंशात दुमडायचे आहे अशा ठिकाणी करतात. दुमडावयाच्या रेषेवर दोन्ही बाजूस 45 अंशाचा कोन करून हा नॉच कापतात. पुढचा प्रकार आहे वायर नॉच. याचा उपयोग वायर असलेल्या कडा ओव्हरलॅप होण्यापासून वाचवण्यासाठी केला जातो. हा नॉच 30 अंशात कापतात.